नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकॉर्ड. आज एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे मेडिकल ॲडमिशनचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यास मिळतील. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, नीट 2025 विषयी इंदोर हायकोर्टामध्ये काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर सुरुवातीला रिझल्टवर स्टेही दिलेला होता. नंतर तो इंदोर हायकोर्टाने तो रिझल्टवर स्टे उठवला आणि त्यानंतर आपला रिझल्ट रीतसर या ठिकाणी जाहीर झालेला आहे. परंतु ही जी पिटिशन्स होत्या या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या, याच्यावर मात्र अंतिम निर्णय किंवा अंतिम सुनावणी झालेली नव्हती. हे 75 विद्यार्थी या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये प्रतीक्षेत होते आणि याची 30 जून रोजी या ठिकाणी फायनल सुनावणी झाली, हिअरिंग झाली आणि याच्यामध्ये इंदोर हायकोर्टाने असे निर्देश दिले की या 75 विद्यार्थ्यांची किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी त्याचा अभ्यास करून या विद्यार्थ्यांची रिनीट घेण्यात यावी अशी ऑर्डर केल्यानंतर NTA लगेच तातडीने या ठिकाणी 1 जुलै रोजी इंदोर डबल बेंच न्यायालयामध्ये याच्यावरच्या या ठिकाणी चॅलेंज याचिका दाखल केली आणि या डबल बेंच न्यायालयानं या ठिकाणी ही जी 75 विद्यार्थ्यांची रिनीट घेण्याची ऑर्डर केलेली होती याच्यावर स्टे दिलेला आहे. आणि हा स्टे कधीपर्यंत आहे तर पुढील आदेश येईपर्यंत, म्हणजे तुर्तास तरी या विद्यार्थ्यांची रिनीट होऊ शकत नाही. आणि याची जी हिअरिंग आहे ही या ठिकाणी 10 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. म्हणजेच जी काही रिनीट होती या रिनीटवर स्टे आलेला आहे आणि याची नंतर हिअरिंग होणार आहे. आता हिअरिंगमध्ये काय होईल काय होणार नाही, अनेक विद्यार्थी जे आहेत, फक्त विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 75 विद्यार्थीच फक्त ॲफेक्टेड नव्हते, तर त्या केंद्रावरचे सर्वच विद्यार्थी ॲफेक्टेड होते. मग इतरांकडे पैसे नाहीत याचिका दाखल करायला, किंवा याचिका दाखल न केल्यामुळं त्यांना ही संधी दिली नाही का? तर यावेळेला डबल बेंच न्यायालयानं सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सर्वांची एकत्रितपणे 10 जुलैला या ठिकाणी सुनावणी घेऊया आणि ही हिअरिंग किंवा ही सुनावणी झाल्यानंतर जो निर्णय आपल्यासमोर येईल त्याप्रमाणे या ठिकाणी पुढील प्रक्रिया होईल. माननीय न्यायालयाकडून तर आता आपल्याला पुढील हिअरिंगची तारीख 10 जुलै दिलेली आहे आणि याच्यावरच सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत. परंतु या ठिकाणी हे प्रकरण जास्तच वाढते की काय, कारण सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा विद्यार्थी जाऊ शकतात किंवा NTA सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकते आणि हे प्रकरण वाढू शकते. परंतु जास्त वाढू नये, कारण सर्वच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आहे या ठिकाणी 1-1, 2-2, 3-3, 4-4 महिन्याचं होणं हे योग्य नाही. लवकरात लवकर निर्णय डिसिजन झाला पाहिजे असं आपल्या सर्वांना वाटतंय. परंतु ज्या काही बाबी असतात, जे काही इन्व्हेस्टिगेशन असतात, ज्या तपासण्या असतात, हे माननीय न्यायालयाकडून पूर्ण झाल्याशिवाय आणि सर्वांना न्याय मिळाल्याशिवाय, सर्वांचं समाधान झाल्याशिवाय या ठिकाणी असे निर्णय होऊ शकत नाहीत. त्यामुळं आपल्या हातामध्ये फक्त वेट करणे हाच विषय आहे. जर का 10 तारखेला सुदैवाने या ठिकाणी रिनीट कॅन्सलच झाली आणि त्यांना ग्रेस मार्क द्या किंवा पूर्णपणेच जरी केसच रद्द करण्यात आली तर या ठिकाणी आपली काउन्सिलिंग लवकर चालू होईल. मात्र नंतर जर सुप्रीम कोर्टामध्ये अजून अपील करण्यात आलं तरी या ठिकाणी काउन्सिलिंग आपली लांबू शकते. हीच मी पाठीमागच्या क्लिपमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं. परंतु थोडासा आपल्याला दिलासा मात्र नक्की मिळालेला आहे की रिनीट होण्याची शक्यता, चान्सेस आता खूप कमी राहिलेले आहेत. परंतु शेवटी माननीय न्यायालयाच्या निर्णयावर ते या सर्व बाबी
बाबी आहेत. तर अशा पद्धतीची आजची माहिती आहे. ही माहिती या ठिकाणी आपणच सर्वप्रथम आणि सर्वात वेगवान आपल्यातील सर्व पेड ग्रुपला, त्याचप्रमाणे नॉन पेड ग्रुपला सुद्धा आम्ही या ठिकाणी सकाळी शेअर केलेली आहे आणि आता यूट्यूबद्वारे सुद्धा आपणांसमोर या ठिकाणी ही माहिती देत आहोत. ही माहिती जी आहे, ही माहिती किंवा जो आम्ही सांगितलेला असतो एक अंदाज असतो. शेवटी सर्व निर्णय मान्य न्यायालय आणि NTA आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या हातामध्ये असतात. फक्त तुम्हाला थोडीशी या ठिकाणी समाधान मिळावं आणि थोडीशी अधिकची माहिती मिळावी यासाठी हा प्रयत्न केलेला असतो. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.